वळूया ऑनगोईंग मॅचकडे. सामना जसा सुरू होईल आवाज पुन्हा एकदा ऐकूया निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. तर दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री कालिका माता वडघर विरुद्ध SD केवनी या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय श्री कालिका माता वडघर संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि SD केवनी या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र वर्मा सरांना आपण पाहतोय. तदनंतर हरीश परमार या सरांना देखील पाहतोय आणि तदनंतर राकेश शहा ही पंचांची जोडी. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो, म्हणून पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. आणि पंचांची भूमिका अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान आमचे पंचांचे. त्यामुळे पंचांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. मागच्या मॅच मध्ये भावेश काय गोलंदाजी केली, तो अगदी फलंदाजाच्या स्वरूपात अगदी त्याला सलामीला आपण पाहतोय. भावेशला चांगला सामना पाहायला मिळेल. हा सामना रंगेल, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना खूप चांगल्या रीतीने जिंकला, त्यामुळे या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये देखील आपल्याला रंगत पाहायला मिळेल आणि यानंतर होणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं तर अंजूर विरुद्ध राणाल या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा आमच्या आयोजकांना, कारण यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध विलास मोदी राणाल बी या दोन संघांमध्ये. तर करूया सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला यज्ञेश आलेत आणि सलामीला फलंदाज पाहतोय एका बाजूला भावेशला आणि एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय दर्पण. हे दोन खेळाडू सलामीची जोडी. मैदानावरती टॉस जिंकला श्री कालिका माता वडघर या टीमनं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि SD केवनी या टीमला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय या मॅच मध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या व्यासपीठावरती आमचे अतिथी पाहायला मिळतात. क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि यूट्यूबवरती प्रिन्स मूवी या चॅनलवरती जे स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व क्रीडा रसिकांचं श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल, लॅक ऑफ डिलिव्हरी, चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि ते चेंडूवाला डॉट. पहिला चेंडू टाकत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने. यज्ञेशनं खूप चांगल्या रीतीने चेंडू टाकलाय आणि अगदी पहिला चेंडू फेस करत असताना इथे चेंडूवाला डॉट. चांगला चेंडू, चांगली सुरुवात केली आहे यज्ञेशनं, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यज्ञेश हा चेंडू इथे लाईन लवकर पिक केली आडवा बॅटनं चेंडूला सरळ धडलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. डोक्यावरून एक लाजवाब स्ट्रोक आला भावेशच्या बॅटमधून. येथे देखील स्लोवर वना चेंडू होता, परंतु लवकर लाईन पिक केली आणि लाजवाब फटका भावेशच्या बॅटमधून येतोय. यावेळेस अजून एक चांगला फटका मिड विकेटला. अगदी जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक पोहोचलेच. चांगल्या पद्धतीनं ॲथलेटिक एफर्ट्स पाहायला मिळाला. चेंडू अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते फलंदाज भावेशला.
या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक चांगली बॅटिंग करतोय बावेश. पहिला चेंडू जरूर डॉट आला परंतु तदनंतर ठोकलेला षटकार भरपूर काही सांगून गेलाय. या मॅच मध्ये देखील रंगत पाहायला मिळेल कारण भावेश आज चांगल्या रीतीने खेळ करतोय. अष्टपैलू तर दाखवतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल चेंडू हवेत खेळलेत. पंचाने नो बॉल दिलाय. भीमर चेंडू शरीरभेदी चेंडू इथे देखील येतोय खराब चेंडू. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये तब्बल 7 भीमर चेंडू टाकले गेलेत. तर नक्कीच दर्पण याने सलग 3 चेंडूवरती 3 षटक ठोकले तर त्यांच्या आत्याचा मुलगा भूषण पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक उर्फ गोट्या. यावेळेस चेंडू हवेत खेळलेत परंतु फ्रीडचा चेंडू आहे. शतरक्षक तिथे चांगला एफर्ट्स कर लावतायत. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खराब चेंडू भरपूर टाकले गेले. भीमर चेंडू वाईट चेंडू या खेळपट्टीवरती आपण सातत्यानं पाहिलेत. गोलंदाजाचा कुठेतरी सराव कमी दिसतोय कारण अलीकडच्या काळामध्ये भरपूर सारं क्रिकेट खेळलं जातं परंतु सराव कुठेतरी कमतरता जाणवते. यावेळेस चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी दर्पण खेळले ना ती उंचीच प्राप्त झाली नाहीये आणि ते चेंडू आलाय डॉट. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज यज्ञेशच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. इथून डॉट चेंडू येणं गरजेचं आहे कारण पॉपलेच्या षटकामध्ये धावा रोखणं देखील तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळले. शॉर्ट मिड विकेटला शतरक्षक डाबाची संधी परंतु इथे एकच धाव मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मिड विकेटला खेळायचं होतं परंतु रिंगणात वर्तुळातच चांगलं शतरक्षम पाहायला मिळालं आणि ते एक धावाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय असं वाटलं होतं की या षटकामध्ये षटकार आलाय. एक लांब लचक षटक पाहायला मिळेल परंतु तदनंतर यज्ञेशनं दाखवलेलं कमबॅक यज्ञेशनं दाखवलेलं नियंत्रण कमालीचं राहिलं आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. जरूर या षटकामध्ये विकेट नाही मिळाली परंतु तब्बल 11 धावा त्यानं देखील खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी असंच म्हणता येईल कारण भावेश आतापर्यंत या मॅच मध्ये 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. 8 धावा त्याच्या बॅटमधून. दर्पणनं देखील 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पाटील बाहुबली अक्षय पाटील यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब आयोजन साई स्पोर्ट खारबाव या संघाचं देखील मार्गदर्शन या स्पर्धेसाठी आणि अगदी सर्वांचे प्रेरणास्थान सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांचं देखील भरपूर सारं या स्पर्धेसाठी योगदान राहिलंय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संजोग पॉली ट्रॅक वरती पहिलाच बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवण्याचा प्रयत्न इथे फलंदाज दर्पणने केलाय परंतु इथे ते अयशस्वी ठरतायत कारण चांगला चेंडू टाकलाय संजोगनं. चांगली गोलंदाजी. वडगर संघ पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स या संघाने दाखवला राणाल संघाच्या विरोधात परंतु इथे देखील चांगली गोलंदाजी करत असताना संजोग. खोलवर टप्प्याला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी दुखापतग्रस्त होते संजोगला. अगदी त्याच्या शरीराच्या दिशेने हा चेंडू होता आणि इथे एकच धाव मिळते कारण फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचा झेल घेणं डिफिकल्ट असतं. अगदी त्याच्या चेहऱ्यावरतीच चेंडू लागला. ही दुखापत गंभीर नसावी कारण मैदानावरती भरपूर सारी उष्णता. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवणं भरपूर डिफिकल्ट असतं परंतु कौतुक करावं लागेल संजोगचं. एक फायटिंग स्पिरिट आहे या खेळाडूकडे. इथे जर पाहिलं तर अगदी त्याच्या शरीराच्या दिशेने हा चेंडू गेला होता. अगदी डोक्याचाच वेध घेतला आणि इथे एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय कालिका माता वडगर विपक्ष SD केवनी या दोन संघामध्ये. पहिल्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी. भरपूर सारी मेहनत जय पाटीलची देखील राहिल्या. अगदी पाहिलं तर साई स्पोर्ट्स खारबाव या संघामध्ये या सर्वांना आपण खेळताना पाहतोय परंतु स्पेशल ग्रुपनं आयोजित केलेली स्पेशल स्पर्धा मैत्री चषक 2024 अगदी दुस्तीतील
जे आपले मित्र आहेत सर्वांना डेडिकेट केलेली स्पर्धा, आपल्या मित्रांच्या खातीर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चांगली संकल्पना आणि अशा प्रकारच्या संकल्पना राबवणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये, कारण नाते अगदी जोपासणं, मैत्री संबंध जोपासणं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण भरपूर कमी वेळ असतो आणि त्यामध्ये आपली मैत्री जोपासणं हे देखील खूप चांगलं कार्य. जाऊया मॅचच्या दिशेने. संजोग कुठेतरी दुखापतग्रस्त झाले होते, पुन्हा एकदा ते कमबॅक करतात बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. 22च्या अगेन्स्ट काय स्क्वेअर कटचा फटका, चेंडूला फक्त दिशा दिली, लेट कटचा फटका खेळले पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट पॉईंटला शतरक्षक त्या ठिकाणी होते, चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत संजोग. अगदी पाहिलं तर भरपूर वर्ष ते देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळलेत, भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे आणि गोलंदाजी करत असताना ते अनुभव दाखवत आहेत. वेगवेगळ्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत, आपल्या भात्यातील नवीन अस्त्राचा ते वापर करतायत गोलंदाजी करत असताना आणि इम्प्रेस करतात या षटकामध्ये, कारण 3 चेंडूमध्ये 2 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. गोलंदाज संजोग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. दर्पणच्या अगेन्स्ट खोलवर टप्प्यात चेंडू आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह केलाय, शॉट कव्हरला शतरक्षक इथे देखील चांगलं शतरक्षण. गोलंदाजी भन्नाट होते, चांगली होते, सुसाट सुटलाय हा गोलंदाज या मॅच मध्ये. चांगल्या रीतीनं गोलंदाजी, निरंतर सातत्य पाहायला मिळतं, ॲक्युरेसी पण या गोलंदाजाकडे आहे. वेगवेगळ्या धाटणीचे तो चेंडू टाकतोय आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे तंत्रशुद्ध फटके हवेत आणि ते फटके इथे भावेशला देखील खेळावे लागतील या मॅच मध्ये. हा प्रकार चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, पत्रा बजाव शॉट, षटकार. फलंदाज भावेशच्या बॅट मधून घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्माच बनलाय भावेश, अफलातून स्ट्रोक सजवलाय, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे, साधा वनसाडी षटकार. खोलवर टप्प्याला चेंडू आहे, इथे लेन चांगली आहे, यावेळेस पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू टाकलाय. अगोदरची लेन जर पाहिली तर शॉर्ट लेंथवरती चेंडू होता, तिथे षटकार आला. या अगोदरचे चेंडू फुलर लेनचे टाकले होते, त्या चेंडूवरती धावा येत नव्हत्या, परंतु कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न संजोगने या षटकामध्ये जरूर केलाय. परंतु जेव्हा शॉर्ट लेनचा चेंडू टाकला ना, तेव्हा भावेशच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना SD केवनी या संघाने 21 धावा त्या धाव फलकावरती उभारल्यात. चांगला कमबॅक करणारं षटक राहिलं होतं. अगदी पाहिलं तर संजोगचं या षटकामध्ये देखील त्यांनी पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, तब्बल 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर SD केवनी या संघाने धाव फलकावरती उभारल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हेमंत आलेत. हेमंत पाटील एक अनुभवी गोलंदाज, वडगडसाठी भरपूर क्रिकेट खेळलेत, परंतु इथे देखील त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 21 धावा या मॅच मध्ये खर्च केल्या. सुरुवातीला यज्ञेशने 11 धावा आणि या षटकामध्ये संजोगने देखील 10 धावा खर्च केल्या. भावेश चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत, 2 षटकार त्यांच्या बॅटमधून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हेमंतचा हा चेंडू, चांगला स्ट्रोक हवेत खेळलेत, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार. (27) 27 या आकड्यावरती चांगली बॅटिंग ओव्हर द विकेट ना. हेमंत पुन्हा एकदा
हेमंतचा हा चेंडू देखील आडवा बॅटने खेळलेत. अगदी पाहिलं तर यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे एकच धाव मिळते, दुसरीचा इथे प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव घेत असताना इथे काय घडलंय आणि ते फलंदाज बाद झालेत. माऊलिया रोहित पाटीलनं इथं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलं होतं दर्पणसाठी, परंतु दर्पणने काहीच केलेलं नाही या मॅच मध्ये. अगदी भरपूर मोठा संघर्ष आणि आपली विकेट अगदी सॅक्रिफाईस केली आहे. क्रिकेट मधली आत्महत्याच असंच म्हणावं लागेल. इथे दर्पणनं आपली विकेट फेकली आहे. इथे जर पाहिलं तर फलंदाज दाबाच्या स्वरूपात बाद झाले, तिथे विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. निलेश मैदानावरती दाखल होतोय. चांगली भागीदारी, पहिल्या विकेटसाठी तब्बल 28 धावांची भागीदारी दर्पण आणि भावेश या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दर्पणने मोठा संघर्ष केला, तब्बल 7 धावा त्याच्या बॅटमधून. न्यू बॅटर निलेश मैदानावरती आला. इथे ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं आणि ते विकेट गमावली आहे. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून ज्या सूचना आल्या त्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या, त्यामुळे इथे फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद आहे. आयोजकांनी या ठिकाणी सूचना पोहोचवली. स्ट्राईक रोटेट झाली होती, त्यामुळे दर्पण बाद झालेत. तर प्लीज पंचांसोबत हुजत घालू नका श्री कालिका माता वडगड संघ. त्यांनी बॉल जाम लेट लावला हेमंतने. त्यांनी लगेच लावायला पाहिजे होता बॉल. त्यांनी नसती रन झाली. कारण गोलंदाजांना भरपूर उशीर केला अगदी स्टंपला चेंडू लावण्यासाठी, त्यामुळे एक स्ट्राईक रोटेट झाली होती आणि ते धाबाच्या स्वरूपात दर्पण बाद आहे. प्लीज सहकार्य करा, कोणत्याही प्रकारे पार्शियलिटीज केली जाणार नाही आहे. शिस्तबद्ध क्रिकेट या ठिकाणी खेळला जाईल. प्लीज नम्रतेची विनंती आहे सर्व संघांना. तर इथे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानावरती निलेश दाखल होते, परंतु स्ट्रायकिंग एंडला भावेशला आपण पाहतोय. तर नक्कीच गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट न. यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू आहे ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी देखील चांगली आहे आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29-29 या आकड्यावरती. सर्व संघांना देखील विनंती असेल पंचांसोबत प्लीज हुजत घालू नका. काही डाऊट वाटल्यास तुम्ही नक्कीच संवाद साधू शकता, परंतु चांगल्या रीतीने संवाद साधा, कारण आपण बाहेरून पंच या स्पर्धेसाठी मागवलेले आहेत. BC4 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. त्यांचे विद्यमान अध्यक्ष आहेत सुजित पाटील, अर्थातच तात्या शेठ. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत यावेळेस राऊंड विकेटने आले. स्ट्रायकिंग एंडला निलेशला पाहतोय. अगदी पहिल्या चेंडूचा तो सामना करेल. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती या मॅच मध्ये पाहायला मिळाली. चांगला सामना रंगलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा देखील पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये देखील हेमंतच्या विरोधात एक षटकार आपण पाहिलाय. 22च्या बॅटमधून गोलंदाज तयार. कुठेतरी यावेळेस पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा जाणवला. अगदी सुरुवातीला पाहिलं तर नाट्यमय क्रिकेट मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळतंय.
जास्त वेळ दौडू नका. आणि यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध विलासमूर्ती राणाल बी या दोन संघामध्ये. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस केला जाईल. जास्त वेळ दौडू नका. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर या ठिकाणी टॉस केला जाईल. हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या गडीला. स्ट्रायकिंग एंड वरती निलेशला पाहतोय गोलंदाज तयार. राऊंड द विकेट चेंडू हवेत खेळलेत. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज धावून द बॉल. हेमंतने इथे पकडलाय कॅच आणि परतावा लागेल इथे निलेशला. एक महत्वाची विकेट. चेंडूवरती मिळाला परंतु डिस्टन्स कमी होता. मिस टाइम फटका होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल हेमंतने इथे कंप्लीट केलाय. चांगलं कमबॅक हेमंतने देखील केलाय कारण त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर चांगली गोलंदाजी हेमंत करतोय आणि भरपूर सारं वर्ष हेमंत क्रिकेट खेळतोय त्यामुळे अनुभव भरपूर आहे हेमंतकडे. आणि या ओव्हरमध्ये तो चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय कारण त्याने निलेशला अगदी पहिल्या चेंडूचा फेस करत असताना इथे त्याची विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानावरती अजय मैदानावरती दाखल होते परंतु भावेशचं कौतुक करावं लागेल. सलामीला आलाय आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आणि तो स्ट्राईक पासून थोडासा वंचित आहे. आणि या खेळाडूला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं हे देखील गरजेचं आहे आणि ते कार्य इथे फलंदाजांना करावं लागेल. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट न अजयच्या विरोधात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चपल क्रॉस झाले होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग होता. वेगामध्ये बीट झाले. शरीराचा वेध घेतला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चेंडूला अडवला आणि इथे देखील चेंडू येते डॉट. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक हेमंतचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तब्बल 21 धावा पाहिल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 8 धावा हेमंतने खर्च केल्यात. अजून मात्र जर पाहिला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट नाव. यावेळेस चांगला स्ट्रोक सजवलाय. बॉल चालला इन टू द गॅप. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सीमारेषा पार. चौकार. केला आणि सरळ चेंडूला धाडलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांचा संधी. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिला तर 11च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 33 धावा SD केवनी या संघाने धाव फलकावरती उभारलेत. 11ची सरासरी गाठली या मॅच मध्ये परंतु हा षटक निर्णायक आहे. शेवटचा षटक आहे. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील 15 पेक्षा जास्त धावा इथे कराव्या लागतील टीम SD केवरीला कारण चांगलं टोटल उभारावं लागेल या मॅच मध्ये. श्री कालिका माता वडगर संघाने सकाळच्या 17 मध्ये कमालीचा सामना जिंकला. टीम राणालचा त्याने पराभव केला. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं त्या मॅच मध्ये. पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार. लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या मधून अगदी काय कमालीचा स्ट्रोक सजवलाय अमितनं. पहिला चेंडू फेस करत असताना क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. अफलातून फटका अनमलच्या विरोधात ठोकलाय. या मॅच मध्ये अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. या 7 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. अनमोल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अमित साठी यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑनला खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फक्त 1च धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे
एस डी केवनीनं, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती देखील मोठं फटके येणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक टोटल उभारणं गरजेचं आहे, कारण 40 पेक्षा जास्त धावफलकावरती उभारल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण एस डी केवनीकडे गोलंदाजी चांगली आहे. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर मागील 2 षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक या संघाने केलं होतं. सदू पाटील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर खेळत असताना फलंदाजांना भरपूर प्रॉब्लेम क्रिएट झाले होते आणि भावेशनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे हा सामना देखील रंगेल. अनमोल बॉल इन ट्रॅकवरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस शपर क्रॉस झाले होते. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, चेंडूला अडवलाय आणि इथे अगदी बाईकच्या स्वरूपात धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एस डी केवनी हा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता श्री कालिका माता वडगर संघानं. क्षेत्ररक्षक स्वीकारला. सुरुवातीला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु तदनंतर चांगली बॅटिंग देखील या मॅचमध्ये पाहायला मिळाली भावेश या खेळाडूची. गोलंदाज बॉल इन ट्रॅकवर अनमोल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. ज्या उंचीसाठी खेळले होते ती उंची प्राप्त झालेली नाही आहे. इथे चेंडूला डॉट. या षटकामध्ये अनमोलचं कौतुक करावं लागेल, कारण जरूर या षटकामध्ये षटकार आलाय, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक त्यानं देखील केला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलं श्री कालिका माता वडगर या संघाच्या विरुद्ध. तर टॉस केला जाईल न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध राणाल बी या 2 संघामध्ये. विलास मोदी राणाल बी या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. तर पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 41 धावा धाव फलकावरती. 42 धावा बनवायच्यात श्री कालिका माता वडगरला या मॅचमध्ये. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस बॉक्स जर पाहिलं तर खारबाव ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स या स्पर्धेला पुरस्कृत झालाय. त्यांचा देखील आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर आपल्याला खारबाव ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य आणि सरपंच उपसरपंच त्या टॉस बॉक्सवरती पाहायला मिळत आहेत. तर विलास मोदी राहणार बी संघाचा कर्णधार. आपण देखील या टॉस करण्यासाठी टॉस केला जाईल या 2 संघामध्ये. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध विलास मोदी राणाल बी या 2 संघामध्ये. तर या ठिकाणी न्यू सिद्धिविनायक अंजूर बी संघाचा कर्णधार आलेला आहे. तर विलास मोदी राणाल बी संघाचा कर्णधार. आपण देखील या आमच्या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. तर याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च केला तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात की तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय युवा व्यक्तिमत्व आहेत शुभमजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर एका बाजूला आपण मैत्री चषक पाहतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर स्पेशल ग्रुप टॉसचा जर आपण विचार केला, आपण पाहिलं तर ग्रामपंचायत खारबाव पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आणि इथून टॉस केला जातोय न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध विलास मोदी राणाल बी या 2 संघामध्ये. तर टॉस केला जातोय. कॉइन स्पिन करायचा आहे. तर टॉस जिंकला न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाने. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार. आपण टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. मागील 2 सामन्यामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांना देखील चांगलं सहकार्य केलंय. फलंदाजी देखील तुम्ही चांगली करू शकता या खेळपट्टीवरती. समोर जर पाहिला तर विलास मोदी राणाल संघ आहे. या संघाला किती धावांवरती तुम्ही रोखणार या महत्त्वाच्या मॅचमध्ये? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं सूरज पाटील बाहुबली अक्षय पाटील यांचं आयोजन? अगदी कमी वेळेमध्ये स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला डेकोरेट केला आहे आणि चांगले संघ देखील आहेत. कसं वाटतं एकंदरीत या मैदानावरती आल्यानंतर आणि हे सर्व आयोजन पाहिल्यानंतर? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळपट्टीसुद्धा चांगली आहे आणि ग्राउंडसुद्धा चांगलं आहे. खेळायला मजा येईल आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. 4 षटकांचा सामना आहे. एक पॉवर प्लेचं षटक आहे. तर इनिशियल ओव्हरमध्ये असे कोणते गोलंदाज असतील त्यांच्याकडे तुम्ही जास्त अपेक्षा वर्तवणार या मॅचमध्ये की अर्ली ब्रेक थ्रू तुमच्या संघाला मिळवून देतील? यज्ञेश आहे, दीपू आहे, सुदर्शन आहे, सुजल आहे. तर नक्कीच तुमच्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी विलास मोदी राहणार बी संघाचा कर्णधार आहे. सर्वप्रथम तुम्ही टॉस इथे गमावला आहे. इथे बॅटिंग करायची आहे.
राहणार संघ पाहिला तर एक मोठा संघ आहे भिवंडी परिसरातील, परंतु इथे क्रिकेटमध्ये तुमचं नावापेक्षा तुम्हाला खेळ उत्तम करावा लागतं मैदानावरती. तर सध्याच्या घडीला 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा बनवणार आणि पॉवर प्ले किती महत्त्वाचा आहे, त्या षटकामध्ये किती धावा करणार? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच चिराग मालीसारखा एक विस्फोटक खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे आणि त्याच्या छत्रछायेमध्ये तुमचा संघ खेळतो आहे. तर या स्पर्धेमध्ये या मैदानावरती तुम्ही भरपूर वेळा खेळलात, परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना काय वेगळं पण जाणवतं आणि कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे. तर नक्कीच आपल्याकडे वेळ नाही आहे, जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. टॉस जिंकलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी विलासमूर्ती राणा बी या संघाला आमंत्रित केलंय. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट होतील विशालजी पाटील. थँक्यू निशांत. काय फटका राहिला पहिल्याच बॉलवरती. आपण पाहिला हा दमदार फटका, फलंदाज हेमंतच्या बाटेमधनं षटकार. दोदा ऑन साईडला खेळायचा होता. बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला होता. मिड विकेटला फुल्डर आता पोहोचतात. फिल्डिंग थोडी खराब, तसा देखील फायदा आता इथनं मिळेल बिकॉज या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील. या 2 धावा, 9 फलक 8 वरती. पहिले षटक गोलंदाज आपण पाहतात. अमितला गोलंदाजी करत असताना बट या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 धावा इथनं बनवल्या गेल्या. 8 धावा 9 फलकावरती. सुरुवात चांगली आहे बिकॉज जर आपण टार्गेट पाहिलं या मॅचमध्ये 42. मिस्टामिंग बॉलमध्ये विकेट मिळेल का? आता मिड ऑफचे फिल्डर मिड ऑन पर्यंत पोहोचले, पण एक सहज सोपा झेल इथनं ड्रॉप. बघा अशा कॅचेस तुम्हाला मित्रांनो पकडाव्या लागतील. बघा एकंदरीत दुसरे जे खेळाडू आहेत त्यांचे कौतुक करावं लागेल की कॅच ड्रॉप झाली त्यानंतर ॲप्रिशिएट केलं की हरकत नाही, बट या अशा मिस्टेक्स ना टोचतात नंतर. कारण क्रिकेट या खेळामध्ये ना सॉरी शब्दाला किंमत नाही आहे. जर तुम्ही चुका कराल आणि त्यानंतर सॉरी म्हणाल ना तर त्या सॉरी शब्दाने ती मिस्टेक इम्प्रूव्ह होणार नाही आहे. तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. कारण ॲज अ प्लेअर जेव्हा तुम्ही ना तुमच्या खेळामध्ये पर्याय हा शब्द नाही आणणार ना तेव्हा जाऊन तुमचा खेळ चांगला होईल. कारण भरपूरदा मी पाहिलं आहे की बघा ग्राउंड फिल्डिंगमध्ये जेव्हा मिस्टेक होतात ना अप्रिशिएट करणं चांगलं आहे, बट कुठे ना कुठे त्यानंतर त्या खेळाडूच्या माध्यमातून तितकी चांगली इम्प्रूव्हमेंट येणं देखील गरजेचं. कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल देखील घेतली गेली, स्ट्राईक झाली, रोटेट. अगदी समोरच्या दिशेने प्रहार. आता मिड ऑनला फिल्डर. यावेळेस देखील रन पूर्ण केली जाईल. एक दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मैत्री चषक आपण पाहतात. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 भव्य दिव्य पर्व. भिवंडी क्रिकेट असोसिएशन नियमावली अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतात आणि सध्याच्या घडीला भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण BCAच्या टुर्नामेंट्स आज पाहतात. अर्थातच सुजित दादाशेठ पाटील साहेब आणि फटका पहा, अप्रतिम फटका. हा बॉल देखील डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यांचा हा ऑलमोस्ट होम ग्राउंडच आहे, कारण याच क्रीडांगणावरती ते आणि या पंचकृषीमधला हा सर्वात चांगला क्रीडांगण आपण पाहतात. अर्थातच कालवारचा हा क्रीडांगण. बॅटची कडा, बॉल मागे चालला, फानलिकला फिल्डर, एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 वरती 17 धावा धावफलकावरती. अजून देखील जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. अगदी 42च्या चेजमध्ये ही दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता बॉल शिल्लक असलेल्या मॅचमध्ये 18 आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता असेल 25 धावेंची. 25 धावेंची आवश्यकता या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर बहुमूल्य योगदान आम्हाला आरोही बिअर शॉपचे ओनर प्रसाद शेठ म्हात्रे साहेब तसेच अक्षय शेठ भोईर जे भरोडीचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू पुरस्कृत केले गेले.
भरपूर साऱ्या व्यक्तिमत्वांनी मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी दिलं आणि प्रत्येकी व्यक्तीचा आवर्जून आम्ही उल्लेख करू. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी भिवंडी ग्रामीण अध्यक्ष गणेश आत्माराम गुळवी साहेब त्यांचं मोलाचे योगदान, तसेच माजी सरपंच सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब त्यांचं देखील मोलाचे योगदान. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान सरपंच सध्याच्या घडीला श्रीमान सनी संतोष पाटील साहेबांचं देखील बहुमूल्य योगदान, तसेच ग्रामपंचायत सदस्य शफळ होऊन खेळायचं होतं, पाटांनी बॉलचा संपर्क नाही. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तसेच भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित आताशेठ पाटील साहेबांचे देखील मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी आहे. तसेच समाजसेवक खारबावचे गुरुशेठ पाटील साहेब त्यांनी देखील बहुमूल्य योगदान दिलं. तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी काठे साहेब त्यांनी देखील योगदान दिलं. हा फटका मिडल ऑफ द बॅट, हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन हिट, अनदर बिग वन, सिक्सर. ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि त्यांच्या समवेत आपल्याला संजोग पाहायला मिळतात, ज्यात त्यांची ही अप्रतिम सुरुवात, अगदी मनोबल वाढवणारी ही सुरुवात या मॅच मध्ये आता पुढे घेऊन जात आहे टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघाला. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. त्यांचं देखील अतिशय चांगला वर्क खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं, आमचे रविदादा गुळवी त्यानंतर आमचे प्रथमेश भाई यांचा खऱ्या अर्थाने फार मोठा रोल प्रिन्स मूवीज मध्ये आहे. सफलता मिळेल, यष्टांचा वेध घेतला, मी उल्लेख केला होता. मास्टर माइंड सदू पाटीलने कमबॅक करून दिला टीम एसडी केवनीला. या मॅच मध्ये धक्का लागतो पहिला वडगर टीमला फलंदाज बाद. जे अतिशय चांगली फलंदाजी करत होते, ज्यांनी तब्बल 8 चेंडूंवरती 23 धावा बनवल्या, तो हेमंत बाद झाला. तर नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती इथे पहिला सामनाचा प्लेअर ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये मनोज क्रमांक 3 वरती. सदू पाटीलचं हे षटक, ज्या षटकामध्ये आतापर्यंत 8 गेल्या, 1 विकेट देखील सदू पाटीलने काढली आणि हे गरजेचं होतं, विकेट येणं गरजेचं होतं टीम एसडी केवणीसाठी आणि ते झाले या षटकामध्ये. मनोज आता स्ट्रायकिंग एंडवरती शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. ओव्हर द विकेट, लीडिंग एट बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला होता. फिल्डर स्वतः गोलंदाज सदू कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का, दुसरी सफलता मिळेल. एसडी केवणीला जावं लागेल या चरणावरती. मनोजला वापस 0 वरती, दुसरा धक्का वडगर.
बॅक टू बॅक विकेट्स. पुन्हा एकदा सदू पाटीलने या मॅचमध्ये कमबॅक आता करून दिला. टीम एसटी केवणीला 12 चेंडू शिल्लक असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी असून देखील आवश्यकता असेल 17 धावांची. 12 मध्ये 17 आणि या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज तयार होतो भावेश आणि नवीन फलंदाज यज्ञेश क्रमांक 4 वरती. 12 मध्ये 17 धावा हव्या आहेत. अजून देखील मॅच इथनं भरपूर बाकी आहे. अजून देखील एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. बट बघा नेक्स्ट मॅच टॉस देखील पूर्ण झाला. अंजूर टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. त्वरित विनंती असेल अंजूर टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपल्याला लवकर संपर्क साधा. 12 मध्ये 17 आणि गोलंदाजी मार्कवरती भावेश. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर ऑन साइडला पूर्णपणे पॅक डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला फिल्डर इनर सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे डीप मिड विकेट देखील आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक खेळाडू. 12 मध्ये 17 बॅटची गडा. बॉल मागे चालला. शॉर्ट हॅन्डमॅन रिजनला चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन रवान इथं मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. म्हणजे 11 मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. सामना अतिशय चांगला हा देखील रंगतो. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर भरपूर चांगल्या मॅचेस अशा पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यापैकीच एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एसडी केवणी त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला लढत देताना दिसत आहे. कालिका माता स्पोर्ट्स वडगर. आणि या बॅटलमध्ये असून देखील जिंकण्यासाठी येणारे 11 चेंडू शिल्लक असतील आणि 16 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर पाहायला मिळतात यज्ञेश. ज्या एंडवरनं फलंदाजी होत आहे ना ऑन साईडला बॉल अगदी इझिली ट्रॅव्हल होतं. 11 मध्ये 16 हा बॉल लीव केला सोडून दिला बिकॉज लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल म्हणजे 11 मध्ये आता 15 धावांची आवश्यकता. बघा इक्वेशन इतकं कठीण नाही आहे बट हे या रन चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली टिकावं लागेल कारण भावेश एक चांगले गोलंदाज आहेत. 11 मध्ये 15 पुढचा बॉल पुल करायचा होता. बॉल हवेमध्ये फाइनली फिल्डर हे काय केलं ही कॅच पकडायला हवी होती बिकॉज जर कॅच पकडली असती तर एक नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आला असता. आणखीन प्रेशर बनवता आलं असतं पण तसं काही घडलं नाहीये. कॅच झाली ड्रॉप. बघा हा सामना जर टीम एसडी केवणीने गमावला ना तर उल्लेख फक्त एकाच गोष्टीचा होईल फिल्डिंग बिकॉज 2 कॅच ड्रॉप झाल्या या इनिंगमध्ये आतापर्यंत. दुसरा झेल या चरणावरती ड्रॉप झाला. फलंदाज यज्ञेशला जीवनदान मिळालं म्हणजे आता 10 चेंडू शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी असून देखील आवश्यकता असेल 14 धावांची आवश्यकता. 14 असून देखील रिक्वायर असतील. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आता फिल्डर पोहोचलेत आणि आत्ता देखील कॅच ड्रॉप. बघा क्रिकेटमध्ये जीवनामध्ये मिस्टेक करणं ही मिस्टेक नाहीये. एकच मिस्टेक वारंवार करणं ही सर्वात मोठी मिस्टेक आणि ही मिस्टेक आता होत आहे फिल्डरच्या माध्यमातून. 3 कॅच ड्रॉप झाला. 42 धावा डिफेंड करत असताना मित्रांनो फिल्डिंग हा सर्वात मोठा फॅक्टर होता तुमच्यासाठी बट फिल्डिंग आता खराब. 3 कॅचेस ड्रॉप होतात आणि जीवनदान आता मिळालं संजोगला. एक सिंगल मिळेल आणि आता 9 चेंडूंवरती आवश्यकता असेल 13 धावांची. 9 मध्ये 13. अजून देखील सामना तर भरपूर बाकी आहे. अजून देखील मी म्हणेन या रन्स डिफेंड होऊ शकतात बट फिल्डिंग चांगली करावी लागेल. 9 मध्ये 13 पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिला. लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. आता 9 मध्ये 12. बघा जर फिल्डिंग खराब होईल ना तर त्यानंतर आपण गोलंदाजाला देखील दोष देऊ शकत नाहीये कारण त्याने तर अपॉर्च्युनिटी निर्माण केली होती पण त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करता आलं नाहीये. 9 मध्ये आता 12. फील्ड प्लेसमेंट ऑन साइडला पूर्ण फिल्डर बाउंड्री लाईन वरती. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. 9 मध्ये आता धावा हव्या आहेत 12. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे कारण 3 चेंडू नक्कीच आपल्याला सांगतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. फुल टॉस टाकला. बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला होता. फिल्डर थांबले गेले आणि हीच तर मिस्टेक राहिली आणि हा बॉल एका टप्प्याने
काऊ कॉर्नरच्या फिल्डरला भेदत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा मिसफिल्ड झाली, जर तुम्ही प्रत्येकी फलंदाजाला जीवनदान द्याल ना तर त्यानंतर या रन्स डिफेंड होणार नाहीये. 4 मिळाला म्हणजे 8 मध्ये आता 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता असून देखील बेमान स्टील मॅच बाकी आहे. 8 बाकी आहेत. धीम्या गतीने फुल टॉस होता, परफेक्टली एकदी स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. एक सिंगल मिळेल म्हणजे 7 चेंडू आता 7 धावांची आवश्यकता. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून आहे. चेक केलं जाईल. चला थर्ड अंपायर आपण तुम्हाला जॉईन व्हा, चेक केलं जाईल. बघा जर नो बॉल असला तर 8 मध्ये 6, नो बॉल नसला तर 7 मध्ये 7. आणि अंपायर सिग्नल लीगल बॉल आहे, नो बॉल नाहीये. 7 मध्ये 7 शेवटचा बॉल, राऊंड विकेट. आणि फटका अतिशय चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार म्हणजे 6 मध्ये आता 3 धावांची आवश्यकता. सहा मध्ये 3 पूर्णपणे मॅच मध्ये जो दमखम बाकी होता ना तो आता निघून गेला, कारण आता रन बॉल पेक्षा देखील कमी बनवायच्यात. 6 मध्ये 3 अतिशय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहत आहात. आमचे मुख्य ऑर्गनायझर अर्थातच स्पेशल ग्रुप खारबाव त्यांच्या माध्यमातून हा स्पेशल इव्हेंट आणि हा क्रिकेट इव्हेंट मैत्री चषक 2024 सीझन 1 6 मध्ये 3. आणि आता विश्वास दाखवला गोलंदाज दीपू तयार होतात. बघा या मॅच मध्ये बघा अंतिम षटकामध्ये जर लढायचं होतं ना तर कुठे ना कुठे मी म्हणेन जो शेवटचा चेंडू होता लास्ट ओव्हर मधला तो डॉट अथवा एखादी धाव त्यावरती खर्च व्हायला हवी होती, बट चौकार आला. आता समीकरण फार सोपं, 3च धावांची आवश्यकता. हुकचा हा फटका बॉल मागे सल्ला फॉल्डिंगला फिल्डर कॅच पकडली. मॅच अजून देखील बाकी आहे, सफलता मिळेल. 5 मध्ये 3 यस डीजे. पेश 5 मध्ये 3 अजून देखील मॅच मध्ये संघर्ष कायम. बघा याच सीझन मध्ये ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या की 4 मध्ये देखील एक डिफेंड होऊ शकते, 3 मध्ये देखील एक डिफेंड होऊ शकते, 4 मध्ये 2 देखील डिफेंड झालेला. तर या सीझन मध्ये बघा जीवनामध्ये एक व्यक्ती तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटते की तो हरला. हार आणि जीत मध्ये ना फक्त एकच गोष्ट मध्यस्थी असतो, तो म्हणजे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स. तो किती जास्त आहे तो किती कमी आहे या गोष्टीने खऱ्या अर्थाने डिसाईड होतं की तुमच्या नशिबामध्ये काय येईल. आता खऱ्या अर्थाने जर विचार केला, पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला तर अजून देखील 3 बाकी आहेत. 3 धाव्यांवरती देखील लढाई केली जाऊ शकते. हा विश्वास आता गोलंदाजाला स्वतःवरती दाखवावा लागेल. 5 मध्ये 3 स्वीपचा हा फटका आता फाईन लेगला खरा फिल्डिंग आणि हा बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना इथं जिंकलाय कालिका माता स्पोर्ट्स वडगर टीमने. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम.